विश्वासराव पेशवे व राधिकाबाई गुप्ते याचा साखरपुडा झाला, परंतु लग्न काही ना काही कारणाने पुढे ढकलत गेले. जिथे 8 वर्षाच्या माधवरावांचे लग्न झाले तिथे विश्वासरावांचे लग्न पुढे ढकलत गेले होते. ते गोपिकाबाईंच्या हट्टामुळेच. खरं तर पानिपतच्या युद्धानंतर लग्न होणार असे ठरले होते, पण नशिबाने घात केला. हे लग्न कधीच झाले नाही. सरदार गुप्ते हे पहिल्या बाजीराव यांच्या काळात नावारूपास आलेले सरदार होते. सदाशिवराव भाऊंच्या दुसऱ्या पत्नी पार्वतीबाई ह्या त्याच घराण्यातल्या. शाहू महाराजांनी सदाशिवराव भाऊंची पहिली पत्नी उमाबाई वारल्यानंतर त्यांचे दुसरं लग्न पार्वतीबाईंशी लावून दिले होते. पहिल्या बाजीरावांचे निधन झाले. निधनानंतर सरदार गुप्ते यांनी नानासाहेबांबरोबर हिरिरीने काम केले. नंतर 8 वर्षाच्या विश्वासरावांचा 4 वर्षाच्या राधिकाबाईंशी विवाह ठरला, तो गुढीपाडव्याला. लहानपणीच अज्ञात असलेल्या राधिकाबाई आणि विश्वासराव एकत्रच खेळले. राधिकाबाई साताऱ्यात मर्दानी खेळ, धनुष्यबाण, शस्त्रास्त्राचे धडे घेत होत्या, परंतु गोपिकाबाईंना हे पटत नव्हते. जेव्हापासून नानासाहेब पेशवेपदावर आले तेव्हापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणी षडयंत्राची सुरुवात केली होती. तसे तर त्या नानांच्या सल्लागार होत्या. आपल्यापेक्षा कुणीही वरचढ होऊ नये असे त्यांना नेहमी वाटत असे. त्यासाठी त्या पेशवाईतील प्रमुख सरदार आणि वाड्यातील मंडळींची मिळून मिसळून वागण्याचे नाटक करत असत. राघोबादादा हे त्यांचे धाकटे दीर, तर सदाशिवराव भाऊ चुलत दीर. राघोबादादा आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे नायक होते. त्यामुळे त्यांची पत्नी आनंदीबाई या व सदाशिवराव भाऊंची पत्नी पार्वतीबाई यांना नेहमी गोपिकाबाई पाण्यात बघत असे. तसं पार्वतीबाई गोपिकाबाईंचा वाद वाढत चालला होता, तो विश्वासरावांमुळेच. नानासाहेबांचे हे चिरंजीव पुढे जाऊन भावी पेशवे होणार ही गोष्ट त्यांच्या मनात रुतत होती. सरदार गुप्ते राधिकाबाईंचे वडील हे त्यावेळी नाशिकचे जहागीरदार होते. त्यांच्या घराण्यातील सदाशिवराव भाऊंच्या पत्नी पार्वतीबाई एकदा साताऱ्यात मुक्कामी होत्या. त्यांच्याबरोबर राधाबाई देखील काही दिवस मुक्कामी होत्या. त्याच काळात शाहू महाराजांनी राधिकाबाईंना पाहिले व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच मुलगी पुढची भावी पेशवीन म्हणून निश्चित केली. त्यात सरदार गुप्त्यांनाही वाटत होते की विश्वासरावच पुढचे पेशवे असतील. त्याच बोलीवर त्यांनी या लग्नाला मान्यता दिली. परंतु हा नातेसंबंध गोपिकाबाईंना अजिबात आवडला नव्हता. छत्रपतींच्या इच्छेपुढे पण नानासाहेब नकार देऊ शकत नव्हते. साखरपुडा झाला आणि पुढे सतत या ना त्या कारणाने लग्न पुढे लांबत गेले. त्यानंतर शाहू महाराजांचा मृत्यू झाला. पानिपतच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न पुन्हा लांबणीवर पडले. पानिपतचे युद्ध झाले व 16 वर्षांच्या राधिकाबाई विधवा झाल्या. पुढील सारे आयुष्य त्याने विश्वासरावांच्या आठवणीने गंगा नदीच्या काठावर असलेल्या आश्रमात योगिनी म्हणून घालवले. परंतु गोपिकाबाईंनी राधिकाबाईंना आपल्या मुलाचा काळ या नजरेतून पाहण्यास सुरुवात केली. त्या राधिकाबाईंना अपशकुनी म्हणू लागल्या. मुळात त्यांना ही सोयरीकच पसंत नव्हती, म्हणूनच लग्न जितक्या लांबणीवर टाकता येईल तितक्या लांबणीवर त्या टाकायच्या. त्यांनी नवऱ्यापुढे तसा हट्ट केला होता. या हट्टानेच त्यांनी सदाशिवराव भाऊंबरोबर विश्वासराव देखील पानिपत युद्धात सहभागी करून घेण्याची मागणी पूर्ण करून घेतली होती. त्यातच संपूर्ण मराठीशाहीला हा विश्वास होता की पानिपतच्या युद्धात भाऊंचे सैन्य अब्दालीला व नजीब खानला धूळ चारणार. म्हणूनच झालेल्या विजयाचे सर्व श्रेय सदाशिवराव भाऊंना एकट्याला न मिळता आपला मुलगा विश्वासराव यांच्या पारड्यात पडावे व छत्रपतींनी पुढच्या पेशवाईची वस्त्र सदाशिवराव भाऊंना न देता विश्वासरावांना द्यावी ही गोपिकाबाईंची चाल होती. पण पानिपतच्या पराभवाने सर्वच फासे उलटे पडले. जे सदाशिवराव भाऊ गोपिकाबाईंच्या डोळ्यात सलत होते ते तर गेलेच, पण ज्यांच्यासाठी त्या पेशवाईचे भव्य दिवस स्वप्न ज्यांच्यात पाहत होत्या तो मुलगा विश्वासरावही कायमचा गेला. मग प्रथेप्रमाणे त्या भोगाला कुणीतरी व कुणाकडे तरी बोट दाखवावे लागते. ते राधिकाच्या रूपात गोपिकाबाईंना ते ठिकाण सापडले आणि हिच्यामुळेच माझा मुलगा गेला असा समज अखेरपर्यंत त्यांनी मनी जोपासला आणि गोपिकाबाईंनी राधिकाबाईंवर अपशकुनी असा शिक्का मारला. नंतर राधिकाबाईंनी पुढे कायमचे पुणे सोडले व आयुष्यात पुन्हा त्या पुण्यात कधीही आल्या नाहीत. गोपिकाबाईंचे दुर्दैव इतके मोठे होते की त्यांनी त्यांच्या हयातीत आपल्या 3ही मुलांचे मृत्यू पाहिले. विश्वासराव पानिपतमध्ये गेले. माधवरावांना क्षयरोगाने गाठले, तर नारायणराव यांचा त्यांच्या समोरच शनिवारवाड्यात खून झाला. त्यातच पती नानासाहेबांचे पानिपतच्या धक्क्याने निधन झाले होते. पती व एका पाठोपाठ 3ही मुले गेले. त्यावेळी त्या भ्रमिष्ठ झाल्यासारख्या होत्या अशी चर्चा होऊ लागली. नारायणरावांच्या खुनानंतर गोपिकाबाईंनी कायमचे पुणे सोडले व नाशिकच्या आश्रमात जाऊन गोदावरी तीरी त्या भिक्षा मागून राहू लागल्या.
पण तिथेही त्यांच्या अंगातील जुना पीळ गेला नव्हता, कारण भिक्षा मागताना त्या फक्त नाशिकातील सरदार घराण्यातील स्त्रियांकडूनच त्या भिक्षा घेत असत. अशातच एकदा फिरतीवर एका वाड्यासमोर त्या आल्या. भिक्षेसाठी दिंडी दरवाजावरील घंटा वाजवली असता भिक्षा मागण्यासाठी आलेल्या स्त्रीला पाहून दुसरी एक स्त्री वाड्यातून भिक्षा घेऊन आली. ती होती नेमकी गुप्त्यांची योगिनी कन्या, म्हणजेच राधिकाबाई, जी हरिद्वारवरून तीर्थयात्रेसाठी नाशिकला आली असता सरदार गुप्त्यांनी तिला काही दिवसांसाठी वाड्यावर राहायला आणली होती. पण दरवाजातच भिक्षा घेऊन आलेल्या राधिकाबाईंना पाहिल्यावर गोपिकाबाई संतापल्या. त्या किंचाळू लागल्या. पती निधन व 3 मुलांचा अंत यामुळे दुःखाचा उद्रेक त्यांनी राधिकाबाईंवर काढला. आजूबाजूच्या सरदारांनी कसंबसं त्यांना शांत करत पुन्हा गोदावरीच्या आश्रमात पोचवलं. ही घटना होती 1778 मधली. अपशकुनी दर्शन म्हणून प्रायश्चित्त म्हणून त्यांनी घाटावरच उपोषण सुरू केले व त्यातच त्यांचे 11 ऑगस्ट 1778 मध्ये निधन झाले. ज्या राधिकाबाईंना पाहिले म्हणून त्यांनी मृत्यूला आपल्या जवळ केले, त्या राधिकाबाईंनीच कधी न झालेल्या आपल्या सासूचे गोदावरी काठी अंत्यसंस्कार केले. नाशिकमधल्या गोदावरी नदीच्या काठी राधिकाबाईंनी एक दीपमाळ उभारली, पण 1961 मध्ये ती दीपमाळ वाहून गेली. तसे तेथील लोक दीपमाळीच्या पायावर आपल्या आप्तेष्टांचे शेवटचे संस्कार करतात व तेलाचे दिवे लावतात. त्यानंतर राधिकाबाईंचे सन 1778 मध्ये हरिद्वारमध्ये निधन झाले. वरील माहितीचा संदर्भ मी राधिका हे अऐतिहासिक पुस्तक व विकिपीडियावरून घेतला आहे. धन्यवाद.